तेवढे रिव्होल्युशन्स होतात. ह्याला भागिले जर 60 केलं म्हणजे एका सेकंदामध्ये किती, तर हे जाईल मला वाटतं 200. ठीक आहे, 200 बरोबर. विचार करा मग, एका सेकंड मध्ये 200 वेळा तो फिरतो आहे ना, फास्ट. एवढा फास्ट स्पीड असतो, त्याच्यामुळे त्याला व्हेन ब्लोअर असं म्हणलं, जिकडे एअर किंवा गॅसला कॉम्प्रेस करतं ते. लेट अस स्टार्ट. हॅलो, करूया चालू. हॅव यू मेन्शन युअर रोल नंबर्स इन द चॅट बॉक्स? Yes, sir. In last lecture, last session, we have understood, okay, vane blower, construction and working of vane blower. So similarly another compressor that also we will try to understand its construction and working. So name of that compressor is lobe blower, किंवा ह्याला दुसरं एक नाव आहे ना, रूट ब्लोअर. ठीक आहे, ROOT. मग एक्झाम मध्ये क्वेश्चन असा पडतो तिकडे की एक्सप्लेन कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ लो ब्लोअर, एक्सप्लेन कन्स्ट्रक्शन अँड वर्किंग ऑफ रूट ब्लोअर. आता इकडे बऱ्याचदा विद्यार्थ्यांचं कन्फ्युजन होतं. ठीक आहे, रूट ब्लोअर, लो ब्लोअर आणि आत्ताचा जो व्हेन ब्लोअर बघितला. हॅलो, येतो का लक्षात? दोघांच्या नावामध्ये ब्लोअर ब्लोअर शब्द आहे. हॅलो, Yes, sir. मग एक्झाम मध्ये Yes, पेपर sir. लिहित असताना बऱ्याचदा कन्फ्युजन होतं की व्हेन ब्लोअरला कुठली डायग्राम काढायची आणि लोब ब्लोअरला कुठली डायग्राम काढायची, असा कन्फ्युजन होतं. आणि ज्यावेळेस व्हेन ब्लोअर विचारतात त्यावेळेस ही डायग्राम काढतात, ज्यावेळेस लोब ब्लोअर विचारतात त्यावेळेस व्हेन ब्लोअरची डायग्राम काढतात. अशी मिस्टेक होते एक्झाम मध्ये. तर हे लक्षात ठेवण्यासाठी एक छोटीशी ट्रिक सांगतोय मी. जर समजली तर लक्षात ठेवा. विल इट बी ओके? हॅलो, Okay, sir. Yes, sir. आता ह्याच्यामध्ये बघा आहे ना, लोब ब्लोअर किंवा रूट ब्लोअर, ह्याच्यामध्ये बघत असताना हे लोब्स आहेत, लोब्स. आता हा जो शेप आहे, ठीक आहे, ह्या शेपला मी इथे थोडस बघा आहे ना, ज्यावरून फिरवतोय, हा जो शेप आहे ह्याला लोब असं म्हणतात. दिस इज दी लोब, दिस इज दी लोब. दिसला का? हॅलो, Yes, sir. Yes, sir. दिस इज समटाइम्स इफ you'll find there will be three lobes, 2 lobes असतील काही ठिकाणी. हा एक लोब आहे जो 3 lobes आहेत त्याच्यामध्ये. ह्या पाकळ्या म्हणा, काय म्हणणार बघा ना याला, हे पाकळ्यासारखं दिसतंय. आणि हे जर नीट बघितलं तर हे फुल वाटतंय का? हॅलो, लक्षात ठेवण्यासाठी. Yes, sir. मग जर एखादं फूल असेल, ठीक आहे, एखादं फूल जर असेल तर त्या फुलाला काय असतं, रूट असतं, रूट, मूळ असतं, मूळ जमिनीत. हॅलो, हॅलो, Yes, sir. म्हणजेच रूट एक नाव. आणि लोभ, लोभ म्हणजे ह्या फुलांचा आपल्याला लोभ होतो. मराठीत लोभ काय म्हणणार बघा ना, लक्षात, हे मी असं लक्षात ठेवलेलं आहे. मेनी टाइम्स दिस कन्फ्युजेस, ओके, मी ऑल्सो. हे मला पण थोडस लक्षात ठेवायला बऱ्याच वेळेस विसरून जातं. तर मी हे कसं लक्षात ठेवलेलं आहे, लो ब्लोअर, रूट ब्लोअर म्हणजे त्याच्यामध्ये फूल जर आलं आहे ना, फुलासारखं स्ट्रक्चर, ह्याला लोब म्हणतात. ठीक आहे, तर हे लोब फुलासारखं दिसतं आणि ह्या फुलाला पुढे जाऊन रूट्स असतात आणि फुलांचा आपल्याला लोभ होतो मराठीत. हॅलो, लोभ होणे म्हणजे आवडतात. आवडतात का फुलं? Yes. So this is the trick with which you can remember low blower and root blower. Both are same. And if in the examination they will ask question, explain construction and working of root or low blower, त्यावेळेस ही डायग्राम काढायची, त्यावेळेस व्हेन ब्लोअरची डायग्राम काढायची नाही. आणि ज्यावेळेस व्हेन ब्लोअर विचारलंय त्यावेळेस व्हेन ब्लोअरची डायग्राम काढायची, लो ब्लोअरची डायग्राम काढायची नाही. काय अडचण? No, sir. कसं लक्षात राहील का? लक्षात, हे लो ब्लोअर फुलासारखं दिसतं, त्याला रूट्स असतात आणि फुलांचा, हो, sir. अशा प्रकारे मी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सिमिलरली यू ऑल्सो सिअर समटाइम्स इफ इट इज नॉट पॉसिबल फॉर अस टू अंडरस्टँड certain things you can assume, you can consider, and with another kind of relationship you can try to understand. This is the way with which you can remember the things. बरोबर, ही एक वे आहे, हा एक वे आहे. बऱ्याचदा गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी रेफरन्सिंग इज रिक्वायर्ड. अँड व्हॉट इज आवर रेफरन्स? फ्लॉवर इज द रेफरन्स फॉर दिस लो ब्लोअर और रूट ब्लोअर. हॅलो, Yes, sir. ठीक आहे. ह्याला 2 नावं आहेत, रूट ब्लोअर पण म्हणतात किंवा लोब ब्लोअर पण म्हणतात. लोब म्हणजे हे जे फुलासारखं स्ट्रक्चर दिसतंय, ह्या स्ट्रक्चरला लोब असं म्हणतात. आणि ह्या स्ट्रक्चरला ग्राफिक्स मध्ये इन्व्होल्यूट प्रोफाइल्ड काइंड ऑफ शेप असा
शब्द आहे ह्याला. हॅलो, हा जो शेप दिसतोय त्याला इन्व्होल्यूट प्रोफाइल्ड काइंड ऑफ शेप. येतं का लक्षात? हॅलो, येस सर. कधी कधी जर त्याच्यामध्ये 2 पार्ट्स असतील, ह्या लोबचे 2 पार्ट्स असतील, इकडे 3 आहेत, 1 2 आणि 3. जर 2 असतील तर ते मला वाटतं थोडंसं इमॅजिन केलं तर भुईमुगाची शेंग असते. हॅलो, एक्झॅक्ट काढता नाही येणार मला, बट यू ट्राय टू अंडरस्टँड. अशी काहीतरी दिसेल तो. दिस इज दी वन, दिस इज दी लोब आहे ना, जिकडे 2 असतील त्याला काय म्हणणार बघा ना, लोब्स 2 असतील. सो ऑन दी नंबर ऑफ लोब्स, ठीक आहे, किती लोब्स असतात ह्या पूर्ण स्ट्रक्चरला आपण लोब असं म्हणतोय. त्याच्यामध्ये मग हा जर घेतला तर एक लोब आहे, हा दुसरा लोब आहे, आणि इकडे जर बघितलं तर इकडे 3 लोब्स आहेत. अँड लोब्स आर हॅव्हिंग इन्व्होल्यूट प्रोफाइल काइंड ऑफ शेप. And if number of lobes you will increase, so number of lobes will be directly proportional to the pressure which will be generated by this blower. Hello, म्हणजे काय? Yes, Yes, sir. sir. म्हणजे काय? समजा एखादा लोब कन्सिडर केला ज्याच्यामध्ये नंबर ऑफ लोब्स आर 2 अँड वन मोर लोब यू आर कन्सिडरिंग वेअर नंबर ऑफ लोब्स आर 3. Out of these 2 cases, if number of lobes I will be using more, in such cases more pressure is generated. Have you understood this? येस सर. Yes, sir. नंबर ऑफ लोब्स जर वाढवल्या तर जास्त प्रेशर तयार होतं तिकडे, असं सांगायचं आहे तिकडे. नंबर ऑफ लोब्स, पण जास्त लोब्स पण वापरून तिकडे मग खिचडी होणार का? कसं होणार बघा ना. तर तिकडे मोस्टली 4 असतील किंवा 3 असतील किंवा 2 असतील. हॅलो, 2 3 आणि 4 ह्याच्यापेक्षा जास्त जर लोब घेतले तर मग ते अवघड आहे स्ट्रक्चर तसलं मेंटेन करणं. सो यू कॅन इमॅजिन, यू कॅन कन्सिडर लोब्स विल हॅव, नंबर ऑफ लोब्स विल हॅव 2 3 और मॅक्सिमम 4. ह्याच्यापेक्षा जास्त असू नाही शकत. हॅलो, Yes, sir. तर हे लोब बद्दल थोडंसं सांगितलं मी. लेट अस ट्राय टू अंडरस्टँड कन्स्ट्रक्शन. चालू करूया कन्स्ट्रक्शन. त्याच्या आधी रूट ब्लोअर और लोब ब्लोअर इज टाइप ऑफ कुठला कॉम्प्रेसर हो? क्लासिफिकेशन फास्ट. Rotary positive displacement. Very good. Rotary positive displacement type of compressor. Root blower or lobe blower is rotary positive displacement type of compressor. त्याच्यामधलं क्लासिफिकेशन मधलं हे एक्झाम्पल आहे. नाव लेट अस ट्राय टू अंडरस्टँड कन्स्ट्रक्शन. इन कन्स्ट्रक्शन इफ यू ऑब्झर्व, काही नावं मिसिंग आहेत ह्याच्यामध्ये, मी लिहिण्याचा प्रयत्न करतो. दिस इज द केसिंग. CASING. काय अडचण? हॅव यू अंडरस्टूड व्हेअर इज द केसिंग? हे जे बाहेरचं पार्ट आहे हा आणि हा, ठीक आहे, दिस इज केसिंग. मला वाटतं ते कसल्या रंगामध्ये आहे, रेड कलरच्या किंवा ऑरेंज कलर, रेडच म्हणून ह्याला, ठीक आहे, रेड कलर मध्ये, फेंट रेड कलर मध्ये आहे. दिस इज केसिंग. काय अडचण? अँड व्हॉट इज मीन बाय केसिंग? No. And what is meant by casing? Casing is the covering for the entire compressor in which there are lobes are coming and rotors are coming. ते बघू आपण. त्याच्यानंतर हा जो काही आहे, दिस इज इनलेट पोर्ट मगासारखा, बरोबर? हॅलो, फास्ट. Yes, no, yes. Yes, sir. This is the outlet port. This is the outlet port. And while drawing this diagram, there is mistake. If you'll observe, cross-sectional area of inlet port is not larger than the cross-sectional area of outlet port. दोन्ही सेमच दिसते ह्या डायग्राम मध्ये. Hello. Yes, sir. So this is the mistake, or this is the काय म्हणणार बघा ना, fault in this diagram. So while drawing the diagram, हे थोडंसं खालपर्यंत काढायचं असं, जिकडे तो क्रॉस सेक्शनल एरिया थोडासा कमी झाला पाहिजे. एक्झाम डायग्राम काढताना नोटबुक मध्ये तेवढी काळजी घ्या. हे असं थोडंसं काढा, हे असं. ओके, म्हणजे क्रॉस सेक्शनल एरिया जो काही आहे तो एवढाच राहील. येतं का लक्षात? हॅलो, हो सर. येस सर. हा जो क्रॉस सेक्शनल एरिया आहे तो जास्त दाखवायचा. डिस्चार्ज साईडचा क्रॉस सेक्शनल एरिया थोडासा लहान दाखवायचा. मग हे थोडंसं वाढवायचं आणि हा पाईप थोडासा असा बनवायचा इकडे, आणि हा जो एरिया आहे तो कमी झाला. ओके, हॅलो. येस सर. जसं आपण वेन ब्लोअर मध्ये बघितलं, इनलेट अँड आउटलेट पोर्ट, सेम काइंड ऑफ थिंग्स वी आर कन्सिडरिंग, वेअर वी नीड टू ड्रॉ इन सेम वे, वेअर इन, once again I'm repeating, cross sectional area of the inlet port should be larger than the cross sectional area of the outlet port. Such kind of
things you can represent in your diagram. While drawing the diagram, that care you should take. Hello, समजलं का हे? Yes, sir. परत एकदा मग इकडे सांगायला गेलं तर इकडे इनलेट पोर्ट इज द पोर्ट और ओपनिंग ऑफ द लो ब्लोअर और रूट ब्लोअर थ्रू विच एअर और गॅस इज एंटरिंग इन टू द कॉम्प्रेसर. एअर और गॅस इज एंटरिंग इन टू द ब्लोअर. ब्लोअर म्हणजेच कॉम्प्रेसर. आता इकडे ब्लोअरच्या शब्दावरून एक गोष्ट लक्षात आली, डोक्यामध्ये आली बघा. काही जण केस वाळवण्यासाठी काय असतं होते, काय म्हणतात त्याला, हेअर्स वाळवतात का आंघोळ झाल्यानंतर? Hair dryer. हेअर ड्रायर म्हणून. ऍक्च्युली इट इज ब्लोअर. हॅलो, इट इज ब्लोअर. तो ब्लोअरच आहे एक प्रकारचा केस वाळवण्यासाठी वापरलेला. दॅट इज द स्मॉल एक्झाम्पल वेअर ऍक्च्युली व्हॉट इज डन इन इट. त्याच्यामध्ये काय केलं गेलं बघा ना, त्याच्यामध्ये थोडीशी इलेक्ट्रिकल एनर्जी वापरली आणि तिकडे मग इलेक्ट्रिकल एनर्जीचं रूपांतर थोडंसं हीट एनर्जीमध्ये केलेलं आहे, थर्मल एनर्जीमध्ये केलेलं आहे. जिकडे एअर जी काय बाहेर येते ती थोडीशी गरम येते. हॅव यू ऑब्झर्व दिस? Yes, Yes, sir. sir. येतं का लक्षात बघा. म्हणजे एनर्जीचं कन्व्हर्जन आहे थोडक्यात. इलेक्ट्रिकल एनर्जी विल बी कन्वर्टेड इन टू थर्मल एनर्जी अँड दॅट थर्मल एनर्जी मग ते थोडंसं गरम होतं. अँड अलॉंग विथ दिस व्हॉट विल हॅपन, इट विल ऍब्सॉर्ब, इट विल सक, ठीक आहे, ऍटमॉस्फेरिक एअर. अँड दॅट ऍटमॉस्फेरिक एअर विल बी काय म्हणणार बघा, इट विल बी थ्रोन टू युअर हेअर्स. बट while doing so, certain pressure of that air will be increased, and as it will be thrown or it will be passed through some fins. Okay, thermal fins जिकडे त्या गरम असतात त्याच्यावरून ते पास केल्यामुळे, बिकॉज ऑफ विच विल गेट हॉट एअर और हॉट गॅस. हॉट एअरच म्हणू आपण, एअर असते तिकडे, गॅस नसतो. हॅलो हॅलो. Yes, sir. Yes, sir. तर तो ब्लोअर झाला. तसाच तो ब्लोअर, त्याला ब्लोअर पण म्हणू शकतो आपण, एअर ब्लोअर म्हणू शकतो जिकडे बघा ना. पण आपण तिकडे ड्रायर म्हणतो का, तर तो केस वाळवण्यासाठी वापरला गेला म्हणून ड्रायर म्हणतो आपण त्याला. बट दॅट इज द स्मॉल एक्झाम्पल ऑफ रूट और लो ब्लोअर. असं थोडस समजून घ्या. ओके, जाता जाता काहीतरी थोडंसं आठवलं, काहीतरी सांगितलं गेलं, समजलं का? हॅलो हॅलो. येस नो, येस नो. Yes, sir. ठीक आहे. सो हॅव यू अंडरस्टूड इनलेट पोर्ट, आउटलेट पोर्ट, casing? Yes, sir. Now next part I'm moving towards which let us try to understand. There are two rotors. हा पहिला रोटर आहे आणि हा दुसरा रोटर आहे. मगाशीच्या डायग्राम मध्ये जर बघितलं आपण तर तिकडे फक्त एकच रोटर होता. हा एकच रोटर आहे इकडे. हा एकच रोटर आहे, सॉरी, हा एकच रोटर आहे. दिस इज शाफ्ट, ऍक्च्युली दिस इज शाफ्ट. दिस इज रोटर नंबर 1. एकच रोटर वापरला इकडे. बट इफ यू विल ऑब्झर्व, ठीक आहे, व्हेन ब्लोअर, so here you will find two rotors. This is rotor number 1 and this is rotor number 2. So how many rotors are used in root or low blower? 2. कळलं का? Yes, sir. Yes, sir. आता 2 रोटर जर असतील तर how many shafts are required? इमॅजिन करा. इकडे एकच शाफ्ट होता. Two shaft. इकडे एकच शाफ्ट होता. ठीक आहे. As number of rotors are 1, now here in this case, in root or low blower, what number of rotors will be using 2. हा पहिला रोटर म्हणा, हा दुसरा रोटर म्हणा. And as number of rotors are 2, because of which number of shafts also you will find 2. इकडे 2 शाफ्ट वापरले जातात. मग इकडे पहिला शाफ्ट इथे अजून एक थोडस बघा आहे ना, डायग्राम काढताना थोडस असं काढलं गेलं पाहिजे ऍक्च्युली. इथे अजून एक असं गोल दाखवा जो शाफ्ट असेल. हॅलो, हा शाफ्ट दाखवा सेंटरला बरोबर एक छोटस सर्कल. म्हणजे हा ऍक्च्युली रोटर आहे. बाहेरचा हे बाहेरचं सर्कल म्हणजे हे रोटर आणि आतलं सर्कल म्हणजे शाफ्ट. सो हाऊ मेनी शाफ्ट्स आर युज्ड? 2 शाफ्ट्स आर युज्ड. काय अडचण? No, sir. No, sir. आणि ह्या No, sir. शाफ्ट्स वरती हे रोटर्स आहेत. हा पहिला रोटर म्हणा, हा दुसरा रोटर म्हणा. अँड ऑन दीज रोटर्स लोब्स आर माउंटेड. आणि हे लोब्स आहेत. लोब्स आर नथिंग बट इन्व्हॉल्यूट प्रोफाइल काइंड ऑफ शेप. अँड बोथ लोब्स आर, ठीक आहे, एका रोटरवरती एक लोब, दुसऱ्या रोटरवरती दुसरा लोब. In this way, 2 lobes are mounted. In one lobe, there are 3 lobes actually. त्याला lobes म्हणू आपण. And shape of lobe, if you observe, this is involute profile kind of shape.
आणि हा असा शेप का वापरला गेला तर प्रॉपर मेशिंग व्हावं. ठीक आहे. माझा व्हिडिओ दिसतं का हो? व्हिडिओ मध्ये दिसतं का? हॅलो, Yes, sir. Yes, sir. Yes, sir. थोडस कसं बघा ना. हा हा समजा हे हा एक हात आहे. ठीक आहे. हा दुसरा हात आहे आणि हे नाही दिसत. ठीक आहे. अधून मधून जात. हा, हे प्रॉपर मेशिंग झालं. त्याला प्रॉपर मेशिंग म्हणू आपण. मग आपल्या बोटांची रचना बघा कशी केली गेली निसर्गाकडून. प्रॉपर मेशिंग आहे. जर हे वाकडं तिकडं असलं असतं तर हे एकमेकांमध्ये बोट अशी फिक्स झाली नसती. हॅलो, प्रॉपर मेशिंग म्हणू ह्याला आपण. कसं दाखवणार? हो सर. Similarly, if proper meshing of the lobes, if you want to do, in that case, involute profile kind of shape is important because of which proper meshing takes place. Proper meshing म्हणजे ह्याच्यामध्ये गॅप नाही राहायला पाहिजे. हॅलो, येतं का लक्षात? Yes, sir. Yes, sir. हाँ sir. हा, Yes, sir. गॅप जर राहिला, जी काही एअर ऑर गॅस विच इज एंटरिंग, दॅट एअर ऑर गॅस विल हॅव द लिकेज, आणि ती गॅस ऑर एअर इकडून बाहेर पडेल आणि त्याचं लिकेज होईल. That leakage should not happen, because of which this involute profile kind of shape will help us to have the proper meshing between the lobes. बरोबर? हॅलो, Yes, sir. Yes, हाँ sir. sir. हा, तर लोब्स कळल्या का? लोब्स, हाऊ मेनी शाफ्ट्स वी आर युझिंग, हाऊ मेनी रोटर्स वी आर Two युझिंग? shafts. Two shafts. Two Two shafts, rotors. two rotors, and two number of lobes. In each lobe you will find 3 lobes, and these lobes are having involute profile kind of shape. So such kind of information you can mention in the construction of the lobe blower or root blower. समजलं का काय मेन्शन करायचं? Yes, sir. Yes, आता sir. माझा क्वेश्चन आहे तिकडे की 2 जर शाफ्ट असतील तर मोटरचा शाफ्ट कुणाला लावायचा? बरोबर का? हॅलो, ह्या दोन्हीमध्ये बघा आहे ना, ह्या दोन्हीमध्ये एकाला फक्त फिरवायला लागेल आपल्याला. एकतर खालच्या शाफ्टला किंवा खालच्या रोटरला फिरवा किंवा वरच्या रोटरला फिरवा. दोन्हीपैकी एकाला फिरवलं तर दुसरा ऑटोमॅटिक फिरेल. एम आय राईट? Because of proper meshing. Yes, sir. Yes, sir. Yes, sir. Because of proper meshing of the lobes, if we will have rotary motion for one lobe, automatically another lobe will also have rotary motion, because of involute profile kind of shape, there is proper meshing between the lobes. Because of this, if we will give rotary motion of one lobe, automatically rotary motion for another lobe also will be given automatically. Hello. Yes, sir. आता फक्त इकडे इमॅजिन करून सांगा की दोघांची रोटरी मोशन सेम असेल का अपोजिट? हॅलो, हा भोसले, अपोजिट असेल. ठीक आहे, विचार करा बरं का. आपण थोडस डायग्राम काढू. समजा हा क्लॉकवाईज फिरतोय, तर हा कसा फिरेल? इमॅजिन करा. हा क्लॉकवाईज फिरतोय, हा लोब क्लॉकवाईज फिरतोय, तर हा कसा फिरेल बघा. हा प्रॉपरली Anti-clockwise. हे पुढे सरकेल, हे पुढे सरकल्यानंतर हा असा फिरेल. बरोबर? हॅलो, Yes, Yes, sir. sir. हाँ इमॅजिन sir. करा. ठीक आहे, इमॅजिन करा. इट मीन्स इफ वन लोब इज हॅव्हिंग से क्लॉकवाईज मोशन, अनदर लोब विल हॅव अँटी क्लॉकवाईज मोशन. इट मीन्स रोटर्स विल ऑल्सो हॅव सेम डायरेक्शन. या रोटरला पण सेम डायरेक्शन असेल. जर हा रोटर क्लॉकवाईज फिरत असेल तर एक अँटी क्लॉकवाईज फिरेल, हा क्लॉकवाईज फिरत असेल तर दुसरा अँटी क्लॉकवाईज फिरेल, अँड व्हायस वर्सा. बरोबर? Yes, Yes, sir. sir. Now, out of these two shafts, any one shaft can be input shaft. ह्या दोन्ही शाफ्ट मधला एक कुठला तरी इनपुट शाफ्ट पकडू आपण. जर हा पकडला तर this shaft we will be coupling with our motor shaft, and this is motor. Hello, and electricity. ठीक आहे, इकडे when we'll start motor, what will happen? Motor shaft will have rotary motion, and as motor shaft and shaft of lobe blower or compressor is coupled with each other, because of which this shaft will have rotary motion, and as this shaft will have rotary motion on which rotor is mounted, because of this, say this is rotor number 2, this rotor number 2 will have rotary motion, and as lobes are mounted, lobes will also have rotary motion. Because, and let us consider this is the clockwise. जर हे क्लॉकवाईज पकडलं तर अनदर रोटर विल हॅव अँटी क्लॉकवाईज मोशन. हॅलो, Yes, sir. मग ते Yes, sir. तुम्ही डिसाइड करा. ठीक आहे, वरचा तर वरच्याला द्या मोशन किंवा खालच्याला द्या मोशन. एकाला कुठल्या तरी एका शाफ्टला ती मोटरचा शाफ्ट कपल केला पाहिजे. हॅलो,
Yes, Yes, sir. इथपर्यंत काय अडचण? कन्स्ट्रक्शन संपलं इकडे. No, sir. थोडस क्लिअर करतो बघा. ठीक आहे. चुकून मी हे शाफ्ट पण काढलं. यू कॅन इमॅजिन नाव. ठीक आहे, यू कॅन इमॅजिन. आपण ह्याला इनपुट, हा जो शाफ्ट आहे, ठीक आहे, इथे एक छोटासा शाफ्ट दाखवू आपण. तर हा शाफ्ट आपला इनपुट शाफ्ट आहे, म्हणजे ह्याला आपण मोटरचा शाफ्ट कपल केला असं. कॅन यू इमॅजिन? हॅलो, खालच्याच्या ऐवजी वरचं घेतलंय आपण. Yes, sir. Yes, sir. And once we will start motor, at that time what will happen? Motor shaft will have rotary motion, and that shaft is coupled with first shaft of first rotor म्हणू, shaft of first rotor. At that time this rotor will have rotary motion आणि हे फिरेल. मग if it will get rotated in clockwise direction, so another lobe will have anti-clockwise direction. In this way both lobes will have rotary motion, but they will rotate in opposite directions. काय अडचण? No. No, sir. Now let us try to understand working. वर्किंग मध्ये कसं होईल? त्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन मध्ये अजून एक गोष्ट होती की when we will be having proper meshing of the lobes, at that time there should not have any kind of gap. जास्त गॅप नसला पाहिजे इकडे. हॅलो, इथे पण. And simultaneously when this lobe will have rotary motion, at that time this lobe will have in contact with this casing part. हॅलो, Yes, sir. Yes, sir. या लोबचा हा लोब जर पकडला तर दिस लोब विल हॅव ओके कॉन्टॅक्ट विथ दी केसिंग इंटरनली, अँड हिअर ऑल्सो यू शुड नॉट हॅव मोर गॅप. थोडासा गॅप असला पाहिजे. जर थोडासा पण गॅप नसेल तर हे फिरणारच नाही. कॅन यू इमॅजिन? हॅलो, Yes, Yes, sir. gap is required, but that gap should not be more. If that gap will be more, again there will be problem of leakage, air or gas which will be entering into the blower. It will get leaked. Leakage होणार त्याचं. And to avoid that leakage, what is required? We need to take care while designing or while writing the construction part of this root or low blower. Hello, समजलं का? Yes, no, please. yes, sir. Yes, sir. Yes, sir. आता इमॅजिन करा. नाव लेट अस कन्सिडर हिअर इज आवर मोटर, से एम. दिस मोटर विल हॅव शाफ्ट. थोडस असं सरळ असतं बरं का, ते आपल्याला इथे काढता नाही येत. अँड दिस शाफ्ट वी हॅव कपल्ड विथ दिस शाफ्ट. असं थोडस इमॅजिन करा. ठीक आहे. So when we will start motor, at that time what will happen? Motor shaft will have rotary motion, and because of which the shaft of compressor will also have rotary motion, and rotor number 1 will have rotary motion. And let us consider on this rotor lobes are mounted. Lobes will have say clockwise direction. Okay, they are rotated in clockwise direction, and as first lobe is meshed with second lobe, because of which second lobe will have anti-clockwise direction. They will also have rotary motion, but rotary motion will have in anti-clockwise direction. In this way both rotors and lobes will have rotary motion. हे वर्किंग मधनं असं चालू होणार आपलं हे. बरोबर? लोब ब्लोअर और रूट ब्लोअर चालू झाला. काय अडचण? फिरायला चालू झालं. काय काय फिरायला लागलं आतमध्ये? यू कॅन इमॅजिन. हॅलो, Yes, sir. Now let us consider through inlet port air or gas is entering into the lobe or root blower. इकडे एअरनी आत प्रवेश केला. ठीक आहे, एअरनी आत प्रवेश केला. मग इमॅजिन करा हे फिरतंय. हे फिरत असताना हा जो लोब आहे तो इथे कुठेतरी येईल. ठीक आहे, इथे कुठेतरी येईल. इथे कुठेतरी आल्यानंतर जी काही एअर आतमध्ये आली, दॅट एअर गेट्स ट्रॅपिंग होणार, पकडली जाणार. ती एअर पकडली जाणार. कशामध्ये? Between the portion of this lobe which is involute kind of profiled shape. ह्या शेपच्या आतमध्ये म्हणजे लोब air gets trapped between the involute profiled shape of this lobe and the casing. ह्याच्यामध्ये एअर पकडली जाणार. कॅन यू इमॅजिन? ते इथे पकडली गेली असं समजा. हॅलो, here Yes, sir. air or gas Yes, sir. which is entered into the root or lobe blower, it gets trapped here.
आणि हे ट्रॅपिंग झालं समजा, आणि हे फिरत असल्यामुळे हा लोब जो काही आहे ह्या तुमच्या एअर किंवा ह्या गॅसवरती प्रेशर अप्लाय करणार, आणि तुमचं इथे काय होणार, कॉम्प्रेशन होणार ह्या एअरचं, म्हणजे प्रेशर वाढणार. हॅलो, Yes, sir. मगासारखंच आहे, थोडंसं वेगळं शेप आहे, त्याच्यामुळे थोडंसं बघा ना, लास्ट 10 मिनिट्स. मग हे थोडंसं पुढे गेल्यानंतर ते इथे येईल, पण हे लगेचच मगासारखं परत हे लगेचच डिस्चार्ज टँक कडे जात नाही. ओके, इमिजिएटली इट विल नॉट गेट ट्रान्सफर्ड टू द डिस्चार्ज टँक. सिमिलर हिअर ऑल्सो व्हॉट हॅपन्स, BFP. व्हॉट इज मीन बाय BFP सांगा. Backflow pressure. Correct. Backflow pressure process, not pressure, process. Backflow process takes place, and in the backflow process, what happens? Whatever air or gas which is having higher pressure in the discharge tank, that air will try to enter back into this root or lobe blower, where what happens? Compressed air which is present in the blower and air which is coming from the discharge tank which is having high pressure, both air gets mixed together, and again in second or third revolution what will happen, pressure of gas or air gets increased, and that air or gas will be delivered to discharge tank. Hello, Yes, sir. थोडंसं इमॅजिन करा बरं का. आता ह्याची थोडीशी अॅनॉलॉजी समजण्यासाठी बरं का, तुम्ही ऊसाचा चरखा बघितला का हो? हॅलो, Yes, sir. येस सर, पाहिलं. ऊसाचा चरखा जर बघितला तर तिकडे काय, ऊसाची कांडी, काय म्हणणार बघा त्याला ना, शुगर केन, काय म्हणतात, शुगर केन, ऊसाची कांडी इंग्लिश मधून. तर ते ऊसाची कांडी शुगर केन जर इकडून टाकली तर इकडून ज्यूस बाहेर पडतं. म्हणजे ऍक्च्युली ही ऊसाची कांडी इकडून बाहेर येते आणि त्याच्यासोबत इकडे ज्यूस येतं. हॅलो, Yes, Yes, sir. sir. Yes, sir. सिमिलरली फक्त इकडून ते ऊस वगैरे आपण टाकत नाही, हे समजण्यासाठी फक्त, ठीक आहे. एअर येते, एअर, अँड दॅट एअर गेट्स प्रेशराइज्ड, आणि त्याचं फक्त प्रेशर वाढलं. हॅलो, Yes, sir. Yes, sir. ऊसाचं फक्त समजण्यासाठी सांगितलेलं आहे, तिकडे एक्झाम मध्ये ते काय लिहायचं नाही. हॅलो, Yes. Yes, sir. फक्त अंडरस्टँडिंग साठी. इकडे फक्त एअर येते, एअर विल बी एंटर्ड इन टू दी रूट ऑर लो ब्लोअर, अँड दॅट एअर इट्स प्रेशर गेट्स इन्क्रीज्ड. इन दिस वे समजा इकडे जर आपण कन्सिडर केलं, P1 इज द प्रेशर, ॲटमॉस्फेरिक प्रेशर, एअर और गॅस विच इज एंटरिंग इन टू दी रूट और लो ब्लोअर विथ प्रेशर P1, आणि बाहेरचं प्रेशर जर डायरेक्ट आपण कन्सिडर केलं, से P2. So always P2 is greater than P1. Hello, आणि ह्याचं जर प्रेशर कन्सिडर केलं P3, तर हे P3 इज ऑलवेज ग्रेटर दॅन P1 P2 अँड P1 अँड P2 या दोघांपेक्षा सुरुवातीला बरं का, इकडे इथलं प्रेशर P2 आहे असं समजा. हॅलो, जे कॉम्प्रेस होऊन आलेलं एअर आहे त्याचं प्रेशर P2 आहे असं समजा. एअर और गॅस विच इज प्रेझेंट इन दी डिस्चार्ज टँक, इट्स प्रेशर इज P3. ऑलवेज P3 इज ग्रेटर दॅन P1 अँड P2. म्हणजे एअर जी काही प्रेझेंट आहे किंवा ह्याच्यामध्ये जी काही गॅस आहे, हा जो प्रेझेंट आहे त्याचं प्रेशर जे काही आहे ह्या P1 आणि P2च्या प्रेशरपेक्षा जास्त असणार आहे. व्हॉट इज हॅपनिंग, देर आर 2 टाइप्स ऑफ एअर्स. कॉम्प्रेस्ड एअर, इथे असलेल्या एअरला आपण कॉम्प्रेस्ड एअर असं म्हणूया, ठीक आहे. So compressed air and air which is coming from the discharge tank through the backflow process, that air and air which is present in this compressor, both compressed air, both airs get mixed with each other, and after which what will happen in further revolutions of these lobes, its pressure gets increased, and that air further will be delivered to discharge tank. Hello, संपलं बरं का, हेच परत सांगण्यात अर्थ नाही. हॅव यू अंडरस्टूड? Yes, sir. See here, working is very easy, but before understanding working, what is most important, you need to understand the construction, and once you will understand construction, then it's very easy to write answer in your own language.
हॅलो, तुमच्या भाषेमध्ये तुम्ही लिहू शकता परत. थोडंसं फक्त इंग्लिश यायला पाहिजे आणि त्याची प्रॅक्टिस तुम्ही करणार आहे. हॅलो, Yes, sir. Yes, sir. have you understood? So today we have seen, okay, two compressors, vane blower and root or low blower. So there is similarity, ठीक आहे. Actually same आहे का नाही माहित नाही, but there is similarity between root blower and root blower and vane blower. Hello. Yes, sir. सिमिलॅरिटी फक्त एकाच गोष्टीची आहे की इकडे BFP होतं, बॅकफ्लो प्रोसेस होते, अँड थ्रू दिस बॅकफ्लो प्रोसेस व्हॉट हॅपन्स ऍक्च्युअली air or gas which is present in the discharge tank, that air or gas will try to move back into the compressor, and this process we are calling it as backflow process. So in both compressors, in vane blower and root blower, in both compressors backflow process takes place, and this backflow process will help us to increase the air or gas which is present in the compressor actually. Hello, ठीक है. Last 3 minutes, who will try to explain in your own language? 3 मिनिटात काय काय कन्स्ट्रक्शन सांगा फक्त. हॅलो, वर्किंग नाही सांगितलं चालेल. येईल का सांगता कन्स्ट्रक्शन काय काय आहे ह्याच्यामध्ये, जे काही थोडंसं ऐकू आलं, जे काही लक्षात राहिलं, ट्राय टू एक्सप्लेन इट इन युअर ओन लँग्वेज. हॅलो, फास्ट. काय काय ह्याच्यामध्ये कन्स्ट्रक्शन मध्ये काय काय सांगणार? समजलं का? हॅलो, बोलत नाही कोण आता. तुम्हाला CS चं लेक्चर आहेत का नाही तिकडे, बोलायला सांगतात का नाही, कम्युनिकेशन करा वगैरे. हॅलो, एक सांगा आहे ना. लास्ट 3 मिनिट्स फास्ट सांगा, अनम्यूट करून. कन्स्ट्रक्शन सांगा फक्त आहे, तेवढ्यात टाइम संपेल आपला, नाहीतर हे विचारण्यातच टाइम संपेल आहे. कोणीतरी सांगा म्हणण्यात. बोललं पाहिजे बरं का, चुकलं तर चुकलं इकडे बरं का. प्रयत्न करणारी माणसं पाहिजेत बघा इकडे आहे ना. धडपडणारी, धडपड म्हणू आपण. प्रयत्न म्हणजे काय अजून परत तो मोठा प्रश्न आहे. ठीक आहे, धडपड करणारी आहे, धडपडलं पाहिजे, पडलं पण पाहिजे, उभारलं पण पाहिजे. आणि धडपडचा काय बघा ना अर्थ मराठीत कधी समजून घ्यायचा प्रयत्न केला का बघा. पडल्यानंतर उठणे, काही जण पडल्यानंतर पडूनच राहतात, त्यांना धडपड करणारी म्हणू नाही शकत आपण. हॅलो 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 हॅलो, फास्ट. लास्ट 2 मिनिट्स, 4-5 लाईनी सांगा आहे ना इकडे. हॅलो, बघा ना, 54 विद्यार्थी आहेत, एक पण नाही धडपड करत. कसं व्हायचं आपलं लाईन? 54 students are in this meeting and nobody is trying to explain at least construction part of the root and low blower. ह्याचा अर्थ मी असा समजून घेणार की मी सांगितलेलं समजलंच नाही तुम्हाला. हॅलो, कसं घेणार बघा. आणि ज्यावेळेस आपल्याकडे कंपन्या येतात कॉलेजमध्ये कॅम्पस इंटरव्ह्यू साठी, तर त्यांना कसले कॅन्डिडेट्स पाहिजे, जे फास्ट लर्नर्स आहेत. ठीक आहे, फास्ट लर्नर्स, फास्ट शिकलं पाहिजे, फास्ट समजून घ्यायला पाहिजे. असले कॅन्डिडेट्स कंपन्या जे काही येतात इकडे, जे काही पॅकेज देतात 4.5, 7 पॉईंट काय असेल ते, 8.0 वगैरे, 3.6, 2.6, बऱ्याच कंपन्या येतात आपल्या इकडे पर ॲनम आहे. ते लाखात पॅकेज असतात. तिकडे बघा आहे ना, ते इंटरव्ह्यू मध्ये काय बघतात की आर यू रिअली फास्ट लर्नर, डू यू हॅव सच काइंड ऑफ स्किल्स, ते इंटरव्ह्यू मध्ये चेक करतात. हॅलो हॅलो हॅलो, 1 मिनिट राहायला बरं का. कोणी नाही सांगितलं तर मी असं बडबडत बसणार. हॅलो, जाऊ द्या तिकडे, विचारू आपण. लास्ट आहे ना, काय आपण एंड करूया. ठीक आहे सेशन आपला. आय होप you have understood 2 types of compressors today. Number 1,
रूट ब्लोअर अँड व्हेन रूट ब्लोअर, ठीक आहे, और लो ब्लोअर, अँड नंबर 2 व्हेन ब्लोअर. ठीक आहे. हॅलो, लेट अस स्टॉप. Thank you very much. Yes, sir. Thank you. Yes, sir. Thank you very much for attending this session.